मित्रांनो चांगलाच पाऊस आलाय. हाय चूल पेटते का नाही? हा लाकडं भिजल्या ते चूल पेटा नाही. आणि आता आपली ही आलेली शेळी आणि तिची करडं आणल्या तर इकडं आडेल पाला तर उभी करा म्हणलं. दूध ओतलेलं आहे चहात मित्रांनो. का कलर आलाय आता चहाला. आप्पा कसा झालाय? मस्त चांगला झाला मित्रांनो. चांगलाच पाऊस वाढलेला आहे बघा. लय पाऊस वाढलाय मित्रांनो. लय बेकारी झाली या. सगळं वावरात पाणी. मेंढर तर चखलात गाडल्यात आपली. आणि तर बघा मित्रांनो केवढा मोठा किळा आहे हा. बिचारी शिळी तिला बी भेटला नाही वारा मित्रांनो पिल्लांमुळं. नाही तर हे आपली डायरेक्ट वाघरत असते आता भिजत. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल टोमरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आज सकाळ सकाळ झोपतनं उठलो. झोपतच होतो तोच पाऊस चालू झालाय. मान्सून पाऊस म्हणजे मुंबईचा पाऊस मित्रांनो आपल्याकडं आता यायला लागलेला नाही का. असा म्हणजे लागण्याचा जो म्हणतो आपण तो. तर सकाळ सकाळ पावसाने चांगली हजेरी लावले बाबा. भिजल्यामुळं आता गारसुद्धा लागायला लागले. कारण का आई गेली आणि हे पाला बिलाचं वाईस मलाच खोटे बिटे ठोकायला लागले. तर पाला आईने रात्री गेली ते तेवढं तरी बरं झालं. आज संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहिजे. चला आपल्या काल आलेल्या शेळीला सुद्धा आणलेली आहे मित्रांनो बघा. ही पिल्लं तिच्यापाशी नव्हती ठेवली. आज ही पिल्लं ठेवलेली ह्या जाळीमध्ये. आणि त्याकरता आता त्यांना दूध पिण्यासाठी शेळीला आणले. ती पण 3 असल्यामुळं नीट काय दूध पिणे नाही का. हे त्याला बाजूला काढते ते त्याला बाजूला काढते. मित्रांनो आईचं सकाळ सकाळी आपली शेरडं सोडायचं चाललंय. आई सगळी शेरडं सोडून घेते बघा आपली. आता मेंढर न्यायचे हलवून चारायला. कारण का आता पावसाचा दिवस आहे कधी बी पाऊस येते. त्याकरता आज मला वाटते वर डोंगराच्या साईडलाच मेंढर न्यावं. असं आता चिखलाची रान ह्याने मेंढर नेऊन नाही जमत नाही का. मित्रांनो आपली सगळी मेंढरं चारायला घेऊन आलोय आता नाही का. मेंढर सोडली आणि आणल्या तर इकडं वरच्या साईडला. इकडं जर व्हायचं बोरीचा ह्याचा पाला चारायचा व्हायचं ओली आणि मग मेंढरनं न्यायचे तिकडं वर. अंजिराच्या बी तिकडं वर डोंगराच्या तिकून मेंढर चारायच्या. ते मेंढर आली व मित्रांनो आपल्या ठिकाण्यावरती बघा. इथून खालून वरती अशी आणली दिली सगळी सोडून. इकडं आता सगळं पटांगणाने बघा या साईडला. पटांगणाने मेहर गेल्या ते. आणि आपण बघा मस्तपैकी एका झाडाच्या इथं आपलं बसायच्या ठिकाणी. मी मेंढर इकडं आली की आपण इथं बसतो. आता मेंढर ज्या वेळेस तिकडं जाऊन त्या भिताडाच्या तिथनं माघारी येतात तेव्हा तिथे आपली मेंढर सगळी आता इकडं वर आणल्यात मित्रांनो का. तुम्हाला म्हणलेलं आहे ना मी डोंगराच्या साईडला मेंढर घेऊन जाणार आहे आम्ही. आलोय आता का वर आपला डोंगरची. बरं तिकडं वर कुणाकडं जातोय आता काय जण. जशी मेहर जातील तसं जावं लागते. आता काय चरायला नाही आपल्याला कसा तरी दिवस घालवायचा. आणि आता इकडं अजून वाईट पाऊस झाला तर मग गावाला जावं लागेल. कारण का आता ह्या दिवसात इकडं थांबून नाही जुळत. बऱ्याच दिवसापूर्वी आपली मेंढरं आलेली असतात मावळाला. मेंढरं सगळी बांधाचं बघा आता खाती ते पाला साला. आपली आई बघा डोक्यावर आईने टावेल आणलाय आज. आणि दादा गेलेत मित्रांनो दवाखान्यामध्ये. आता दवाखान्यामध्ये साखर बिकर चेक करायला गेलेले. दादांना आता साखर कमी झाली का काय झालंय ते आपल्याला संध्याकाळी कळलंच. दादा आल्यावर तुम्हाला मी सांगतो किती साखर बिकर झाली काय झाले. दवाखान्यामध्ये दादा गेल्यामुळं आई आज मेंढरा काही होय आहे. आज मेंढरा ग पुढे न्यायची मेंढर अशीच पाल्या सालेली खायला तरी काय आता. मग काय अशीच फिरवायची पाल्या सालेली तिकून व्हायची. मेंढर मित्रांनो खास आल्या ते डोंगराच्या खालचा एक नाला आहे ना त्या नाल्याच्या जवळ. आणि आता मी चाललोय एक बारकुशी वाटे नाल्याच्या तिकडे जायला. नाल्यात बी आता वाईस फोटो फुटलाय का काय जण. जर फुटला असला तर आपल्या मेंढरांना खायला गावल म्हणूनच चाललोय मित्रांनो. तिकडं लय सावध बिवत चालावं लागतं असं चालताना. आता मेंढर तिकडे नेऊन चारूया. मग नंतर आम्ही कुठे जाईल. तसंच तुम्हाला इकडं डायरेक्ट आलं ना झाडं झुडपं पशु पक्षी लय बघायला होतं आपल्याला. मित्रांनो चांगलाच पाऊस आलाय बाबा. का शेल घेतली अंगाव. आई बस खाली बस की. आपली आई बी आली इथं आणि चांगलं शितोडं आले ते बाबू. आता आई बी बसली. आता लय पाऊस आलाय. आई झाडा खाली गेलं पाहिजे एखाद्या उभं राहिलं. कसल्या एरियात आणले ते आम्ही मेंढर बघा. कशी झाडं झुडपं. सिटीतल्या लोकांना हे असलं बघा एकदम निसर्गरम्य आहे मित्रांनो. कोण पुण्या मुंबईवरून आपले व्हिडिओ बघतं का कमेंट करून सांगा. असं निसर्ग दावीला आता इथून पुढं तुम्हाला मी. तुम्ही कमेंट करा म्हणजे तुमच्यासाठी मला असं व्हिडिओमध्ये दाखवायला कॅप्चर करायला भारी वाटेल मित्रांनो. आणि सबस्क्राईब बी करा. बघा मित्रांनो झाडं झुडपं. आता इकडून कसं हे काय आहे मित्रांनो ह्याच्यात सुबाबळी व्हायची ओली फुटलेले आहेत. त्यात चारतोय आम्ही का नाही आहे. सुबाबळी खात्यात आहे मेहर. आणि पाऊस बी येतोय. मग आता आपण खाली जायचं होय तिकडं.
आता पाऊस येतोय काय खाली मग कुठं जायचं? असंच फिरवायची तुमची दर्या दुर्याने. वाळलेली सगळी झाडं मित्रांनो आता हिरवीगार होत्यात आणि हे बघा आभाळ, कसलं आभाळ आले मित्रांनो. हे म्हणतात खास पावसाचं ढग, याच्यातूनच पाऊस पडतो आपल्याला. तर आपली मेंढर आता चरा नाही का चरा नाही काय, त्यांना ताण लागले का काय झाले काय कळलं नाही बी. या ठिकाणी मित्रांनो आपण आले विहिरीमध्ये, पाणी आहे का पाहिलं. वा 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 मित्रांनो, पाणी आहे. एवढ्या उन्हाळ्यात पाणी राहिले, शेळी तर गेलीत. खरोखर मित्रांनो तहानच लागली आपल्या बकऱ्यांना नाही का, त्यामुळंच चरत नाही आपली बकरी. हो आता जाऊन पाणी पिते ते मस्तपैकी. एक 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 जायला आता पाणी प्यायला आत. तरी म्हणलं चरानात का ज्यावेळेस बकरी चरत नाही ना त्यावेळेस समजायचं त्यांना तहाना लागल्या असं, म्हणजे त्यांच्या पाण्याचा टायमिंग झाल्यावर. तिथं कोपऱ्यात काय बसले बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो मी. दिसलं का मित्रांनो? पण ज्या ठिकाणी चालू आहे ना मित्रांनो, या ठिकाणी एक नवीन विहीर पाडलेली आहे. तिला पाणी लागलंय का बघूया आता नाही का. हो का, हीच विहीर आहे मित्रांनो. विहीर तर भरपूर खोल आहे. अरे भाई साहब, पार तळात ओलेसं पाणी आहे. विहीर लय खोली पण मित्रांनो, एखादं पडलं तर काढता नाही येणार. चालली आता खाली आपली. जर मित्रांनो त्या खाली एक विहीर आहे, तिथे जर पाणी नाही पिली तर मेंढरं सगळी घेऊन जावं लागेल कागदावरती. आपला जो कागद आहे ना बोरचं पाणी भरतो तिकडंच न्यावं लागतील आपली मेंढरं. तर सगळी चालली. ते आईला आता मोहर बोलवायला लावली. मी आहे आपले मागची मेंढरं हाणायला. आपल्या गड्याला काय झालं काय जण, तो कसं घासतोय झाडाच्या खोडाला, सालच काढतोय त्याची जाग्यावर. वरची साल तोडली मित्रांनो त्याने, असं लय शिंग घासतोय असे जोरात. कसला आहे आपला बोकड, पुढच्या वर्षी द्यायचा आहे बरं का याला ईदीसाठी. मित्रांनो पाऊस तर सारखाच येते बघा. आपली काय मेंढरं उभे राहिले ते काय खात्यात आहे. आता इकडं वरदारीच्या साईडला ना नेबार रान असल्यामुळे इकडं काय टेन्शन नसतं पाऊस आला तरी. त्यामुळं आम्ही सारखीच भरपूर येते त्याकरता वर आणले ते आपली मेंढरं सगळी. मित्रांनो पाऊस तर काय आज आम्हाला सुट्टी देणं आहे, सारखाच पाऊस येते काय मुळे येते बाबा. चला चला आता वडसायत्री पुन्हा आली ना, हा त्यामुळं त्याच्या नेटाने येतोय. म्हणजे वडसायत्री अशी पुन्हा आमुशी असल्या येतो पाऊस नेटाने. हो तर आज दिवसभर मित्रांनो अशी भरपूर चालूच आहे. आता जवळ 3:30 आता वाजून परत गेले. लागलं तर एकादशीला लागल, नाही तर डायरेक्ट नाही बी एकांबारीला लागतो, नाही तर एकादशी बी कोरड्या जाते. आखाड्याला पालखी निघायच्या आता पालखी बी निघाल आपल्या माऊलींची. आपली मेंढरं आता इकडं पाळकाने आल्या ते मित्रांनो. आणि इथं काय झालंय माहिती का, गव्हात असं जाळल्याला पडीक आहे ना, त्यामुळं गव्हात चांगलं फुटलंय नाही का. आपल्या मेंढरांना चांगलं खायला येते राव. एवढे दिवस मेंढरं नुसती हिंडायची खात नव्हती, आता चांगली पावसाने भिजल्यात बोखेलल्या ते नुसती पळू खाते ते बा. हो का, आता आपल्याला असाच चारा आता चारावं लागणार, त्याशिवाय काही पर्याय नाही. आणि तर बघा मित्रांनो केवढा मोठा किळा आहे हा. बघितल्या एखाद्याला भीतीच वाटेल असा आहे, पण हा मित्रांनो पावसाचे हा काय नाही करत. तर आता आपण त्याला हलवूया. हो का कसलं आहे का तरी गोल गुंडाळतो का. पावसाळी कशी असते ती पावसाळी, त्या पद्धतीत ता गुंडाळलेला आहे. हो का, पावसामुळं आपल्या मेंढरांना दुसरा काय चारा नव्हता मित्रांनो चारला, आणि मेंढरं चरत बी नव्हती. तर आत्ताशिवाय पाऊस थांबल्यावर लिंबाचा पाला पाडलाय. तर आपली सगळी मेंढरं बघा कसा खाते ते पाला. हे लिंब मित्रांनो आता काय करणार, असं दुसरं काय आपले का असं वांगी बिंगी जर असते ना मग काय झाडपाला पाडायला नाही लागत. पण ह्यांना उपाशी तर नाही नेता येणार घरी, त्याकरता मग आता वाईस लिंबाचा पाला पाडलाय. सगळी मेंढरं आता मस्तपैकी खाते ते लिंबाचा पाला. मित्रांनो या ठिकाणी आपली मेंढरं सगळी आता पाला खात होती, पाला बिल्ला खाल्लाय. आणि हे आपल्या समोर बघा आभाळ कसं टेकलंय डोंगराला. हा बघा आता दुखाट हो का. काय आहे सॉरी मित्रांनो चुकलं. ते काय आहे ते दुःख मित्रांनो, दुःख आलं या. तो का ती कसं चाललंय डोंगराने. मित्रांनो आज पावसामुळं ना दिवस कसा मावळला कळलं बी नाही, कारण का आता आज ऊन असं कसलंच पडलं नाही सकाळपासून. त्यामुळं दिवस कुठं आला आहे ते मोबाईलमध्ये बघितलं तरच कळायचं किती वाजले ते. त्यामुळं दिवस आला कसा आणि मावळला कसा काय कळलं बी नाही. तर आता आपली सगळी मेंढरं चालले ते वाड्याला बघा. आता यांना हळूहळू वाड्याला न्यायचं मित्रांनो. आपल्या आईला आता पुढं बोलवायची कामगिरी दिली मेंढरं. मित्रांनो सगळी मेंढरं चालली आता आपली वाड्याला. हो का, आता आपण डायरेक्ट वाड्यात नेणार आहे. आता दररोज काय करतो इकडं तिकडं चारतो अशी संध्याकाळच्या टायमाला.
आता लिंबाचा पाला चारून अजून बी पाऊस टिपकतो नाही का. पावसाचं काय सांगता येत नाही, अख्ख्या दिवसभर आभाळी, कधी आला तर जॅस बी येईल. त्याकरता आता भरपूर झाला यांचा बिल, यांना डायरेक्ट न्यायचे वाघरत. हो का, आता झाला पुन्हा पाऊस चालू मित्रांनो. असं काय बाबा, या दिवसभर पावसाने नीट मेंढरांना खाऊन बी नाही दिलं आणि आम्हाला नीट ऊन बी नाही दिलं, नुसता पाऊसच पाऊस ना. आपली आता करडं बिरडं मिळवलेली आहेत. हो का, ही आपली त्या दिवशी येलेली शेरडी, 3 पिल्लं आहेत हिला, तिन्ही विभाग कशी पिते येते. आणि सकाळी एक येले ती म्हणजे ही नवीन, हिला झाले ते 2 पिल्लं. हो का, कसली मस्त 2च झाली ना मित्रांनो, चांगली मोठाली होत्यात पिल्लं. ही आपली सकाळी आलेली. 3चं एक लय गोळ होतं मित्रांनो. काय होतं, या तिघांना 2च सडेत आणि तिघांना काय पिता येत नाही, त्यामुळे त्यांची निस्ती रेटारेटी होती. हो का, आणि बारकं तर लय चॅप्टर आहे, पळतंय लय जोरात. मस्तपैकी आपली शेळी दूध पाजते ना पिल्लांना, 3 असली तरी. हे बी आणि इकडं हिला आज दूध फुटलं नाही मित्रांनो, त्यामुळे एकाचं भागलं नाही अजून. हा, पाऊस लागला काय? लागला बाबा मान्सून. कधी बसून येते पाऊस? अहो सकाळपासून येते. सकाळपासून ना. तर आप्पा आपलं बसले ते मित्रांनो, आप्पा घरीच होता आज. तर बघा या ठिकाणी शेल बी लागावं, गार लागते काय? लागते माझं गिअरटिंग राहिली तिथे, मला गिअरटिंग. दिवसभर आपली मेंढरं वळून भरपूर भूक लागले, त्याकरता ही आपली भेळ आहे. बघा आपल्याला आज खायला भेळ आहे. आणि आपली आई बघा इकडं वाई स्वयंपाकासाठी नियोजन करते कागदाचं. हो, दुसरा कागद देते, पहिला एक दिलेला आहे. आप्पा बी बेळ खाते. आप्पा आहे का व्यवस्थित बेळ? मित्रांनो चांगलाच पाऊस आलाय. हाय चूल पेटती का नाही? हा, लाकडं भिजल्या ते चूल पेटा नाही. आणि आता आपली ही आलेली शेळी आणि तिची करडं आणल्या त्या इकडं आड्याल. पाला तर उभी करावं म्हणलं. या ठिकाणी कुत्री बित्री सगळी गारटली ते मित्रांनो. ही शेळीची करडं बाहेर गेलं गडे एक, त्याला आधी घेतलं पाहिजे. आपली बघा बिचारी शेळी, तिला बी भेटला निवारा मित्रांनो पिल्लांमुळं, नाही तर ही आपली डायरेक्ट वाघरत असते. आता भिजत पिलं पोटात असते ते बघा, तिचे पिलं किती दैवान आहेत. ती झाल्यामुळं तरी तिला निवारा भेटला आपल्या पालाचा. असे बारकी पिल्लं भिजून नाही द्यायला लागत. पावसा पाण्याचं मित्रांनो आईनी चहा ठेवला या. हो, लाकडं बिकडं भिजल्या ते तरी बी जाळ लागला या. आपल्या बाळूमामांची कृपा, असं म्हणजे किती काही झालं तरी त्यांच्या मेंढक्यांना कधी उपाशी राहून देत नाही. आणि आपल्या आईची सगळ्यात मोठी कृपा, आपली आई काही करून चूल पेटवते, असं काही बी बनवते. बघा आता चहा झाला, लगेच तांदूळ घेतले भाताला, भात बी करायचा आहे. म्हणजे सगळा स्वयंपाक आहे, कसला पाऊस असं काय असो, आई सगळा स्वयंपाक करते. दूध ओतलेलं आहे चहात मित्रांनो. बघा कलर आलाय आता चहाला. आणि तांदूळ बी आपलं धुवून झालंय भातासाठी. मस्त गरमागरम असा पावसाचा चहा भेटल्यावर एक नंबर वाटतं मित्रांनो. आई आता आपल्याला चहा देते, मस्तपैकी चहा तयार झालाय. काय याचा चहा बनवलाय आई? गुळाचा चहा गरमागरम. तर बघा आता कशी देते आई आता सगळ्यांना ओली ओली. पावसाचा चहा प्यायल्यावर लय भारी. आपण दिलाय पहिला चहा गुळाचा, बेळ खाल्ली. आप्पा चहा पेते ते आपलं. आप्पा कसा झालाय? मग चांगला झाला. नक्की का? साखराचा बारी का गुळाचा बारी? कॉपी सारखी कॉपी झाली. कॉपी सारखे कॉपी झाले म्हणतात मित्रांनो. मित्रांनो पाऊस तो वाढलेला आहे, जास्तच पाऊस यायला लागलाय का नाही? पाऊस लय वाढलाय. आणि आता पावसा पाण्याचं आपलं कालवण काय याचं आहे? हा, बॉम्बलाचं कालवण चाललंय या ठिकाणी. मस्त बॉम्बलाचं व्हायचं कालवण बनवायचे. पण आप्पा पावसा पाण्याचा गावात रवायला लागला करू का? बघा आप्पा काय म्हणतात, पावसा पाण्याचा आप्पा आलाय म्हणाव त्यांना, गाळात रवायला लागलाय. आता काय करू? आप्पा कसा पाऊस लागलाय? पण पाऊस लागला, लय पाऊस आला. धुरकाट हो का, पळबळ करते आपली आई. बोंबील तळायचं चाललंय मित्रांनो या ठिकाणी. हो का, मस्तपैकी बोंबील तळून घेते आई. आवाज येतोय का पावसाचा तुम्हाला? टप 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 असं पावसात कालवण बिलवण करते आई. आणि कागद गळतोय आई. हा हो का, पाणी पाणी हो का, टिपक खाली पडतात हे सगळं. अख्खा पाऊस चाललाय बाहेर मित्रांनो भरपूर. आपली आई बघ बळबळ स्वयंपाक करते.
मित्रांनो या ठिकाणी आपलं बघा जेवणाचं आलेलं आहे ताट. या ठिकाणी भात आणि बोंबलाचं कालवण घेतलंय. हा आपला सकाळचा शेळीचा खरवस. आप्पा काय खाताय आप्पा तुम्ही? भाकरी बरं. आपली आई बी आता जेव्हा घेतले आई कसं लागतंय चांगलं लागतं. हवा अंगावर घेतले आणि मस्तपैकी जेवण चाललंय आपल्या सगळ्यांचं. मला बी जेवण करायचंय मित्रांनो या ठिकाणी. मित्रांनो चांगलाच पाऊस वाढलेला आहे बघा. लय पाऊस वाढलाय मित्रांनो. लय बेकारी झाली या बघा. सगळं वावरात पाणी मेंढरत चिखलात गाडल्यात आपली. लय बेकारी झाली या ठिकाणी बघा. पाणी कसं गळते कागदाला बोळ पडले ते आपल्या. आणि पाऊस तर लय वाढलाय आता. मेंढर तर काकडले ते तो का दिसते ते का पडेल. तर मित्रांनो मस्तपैकी आपलं पावसा पाण्याचं आता जेवण बिवण झालेलं आहे. आणि आपल्या मेंढरातलं जे आपलं जेवण झालं पण काम बिम भरपूर राहिले तर ते काम बी करून घ्यायचं. तर आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.